कोण कोण आहे कोण ही साधना? तिला कशाला कोणी गोळी मारेल? ती काय कोणी VIP लागून गेलीये? ऋषी, ही सगळी त्यांची नाटकं आहेत. तू तिथे जावस ना म्हणून. आई बास झाला आता. इनफ इज इनफ. का करतील त्या नाटक? नाटक करताना कोणी स्वतःचा जीव नाही धोक्यात घालत. दुसऱ्यांना भुलवण्यात आणि फसवण्यात एक्सपर्ट आहेत त्या दोघी. पण काय ऋषी, तू एक सिंपल मुलगा आहेस. तुला यातलं काहीही कळत नाही आणि दिसत तर अजूनच नाही. आई मला काही माहिती नाही. आत्ता कमळीच्या मदतीला गेलं पाहिजे, मला एवढंच कळतंय. मी तुला कुठेही जाण्याची परमिशन देत नाहीये. तर आता राहिली गोष्ट त्या कमळीच्या आईची, तर पोलीस आहेत ना, ते घेतील शोध. नाहीतर तो तिचा मित्र आहे बंड्या, ती निंगी आहे, ते सगळे आहेत ना तिच्या बरोबर. तुला जाण्याची काय गरज आहे? डू मीन काय करणार आहे? आई कमळीला माझी गरज आहे, माझ्या आधाराची गरज आहे आणि मी तेच करणार आहे. यू नो व्हॉट आई, सगळ्याची सुरुवातच तुझ्यापासून झाली. व्हॉट? तू कमळीचा अपमान केलास. तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना, म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं. ऋषी, त्या दिवशी तू फक्त कमळीचा नाही, माझा अपमान केलास. फक्त सरोज काकूंना नाही दुखावलंस, तू मला दुखावलंस. आणि आज त्यांच्या दुःखाला नाटक म्हणून तू फक्त त्यांना नाही, तू मलाही नावं ठेवतेस. दुःख या अशा लोकांचं काय आलं रे दुःख? प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायची आणि मग नंतर सिंपथी मिळवायची. पण हे तुला नाही कळणार. आई स्टॉप इट. बस झालं आता, तू खूप बोललीस. इथून पुढे एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू. तेव्हाही तूच चुकली होतीस आणि आजही आई तूच चुकतेस. आणि तुझं चुकत नाहीये? चुकत नाहीये का तुझं? ती कालची आलेली मुलगी, आम्हाला सगळ्यांना सोडून तू तिला साथ देतोयस. बरोबर बोलती आई. आणि काय रे ऋषी, किती दिवस चालणार हे असं? त्या गावच्या मुलीसाठी तू हे सगळं करतोयस आणि आईला उलट बोलतोयस तू. अरे जनाची नाही, निदान मनाची तरी ठेव ऋषी. आई, आज जर सरोज काकूंना काही झालं ना, मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. आई, मला असं वाटतं आपण ऋषीला जाऊ द्यावं. ते काय, प्रत्येकाला असं वाटतं अशा परिस्थितीत आपला माणूस जवळ असावं. प्लीज. तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलंय? आणि काय रे ऋषी, कोण लागते ती कमळी आपली? हा, काय आहे, काय संबंध आपला आणि तिचा? आपली कोणी नसली तरी ऋषीच्या जवळची आहे ती. आई, त्याला थांबवणं आता चुकीचं ठरेल. प्लीज. राधिका, आई, ती बरोबर बोलतीये. मी मित्र आहे तिचा आणि माझं प्रेम आहे तिच्यावर.